नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रामकुंड जे आहे ते आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पुराचं पाणी जे आहे ते रामकुंड परिसरात या ठिकाणी आल्याने आपण जर बघितलं तर अनेक लहान मोठी मंदिरं असतील, पूल असतील ते पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे भाविकांच्या जे रोज पूजाविधी चालत असतात त्यांच्यावरती देखील आपल्याला परिणाम झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर भाविक आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी स्नान करताना बघायला मिळत आहे। खरं तर नदी जी आहे ती याच्या पाठीमागे आहे आणि या ठिकाणी लोक जे आहेत ते रस्त्यावरती पाणी आल्यानं रस्त्यापर्यंत पाणी आल्याने अशा पद्धतीने आपल्याला स्नान करताना रस्त्यावरती पाहायला मिळत आहे। संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी असलेल्या अनेक टपऱ्या ज्या आहेत, दुकाने जी आहेत लहान मोठी ती देखील या ठिकाणी बाजूला करून देण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर आज नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अशाच पद्धतीचा जर आणखी पाऊस सुरू राहिला तर गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर आता नागरिकांकडून या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून आपली दुकानं जे आहेत ते काढण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाविक जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्नान करत असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। प्रशासन खरं तर काल मध्यरात्रीपासून नाशिक शहरात मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंगापूर धरणामध्ये पाण्यात देखील वाढ झालेली आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून जवळपास 5447 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आल्यानं आपल्याला सध्या ही पूर परिस्थिती जी आहे ती गोदावरी नदीची पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।